पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत पुन्हा एकदा मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। धुळे जिल्ह्यात ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला असून पक्षाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी अखेर शिंदे सेनेत जाहीर प्रवेश केलाय। ठाण्यात रात्री 1 वाजता पार पडलेल्या एका विशेष सोहळ्यात हा पक्षप्रवेश झाला। धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात शुभांगी पाटील यांचा मोठा जनसंपर्क असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशामुळे या भागात शिंदे सेनेची ताकद कमालीची वाढणार आहे। शिंदे सेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शुभांगी पाटील यांनी हातात शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला। केवळ शुभांगी पाटीलच नव्हे तर धुळ्यातील त्यांच्यासोबतच्या हजारो ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनीही शिंदे सेनेत प्रवेश केलाय। ठाकरे सेनेचे 6 खासदार फोडल्यानंतर ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे बोलले जात असून धुळ्यातील हा पक्षप्रवेश ठाकरे सेनेसाठी मोठा फटका मानला जात आहे। काही दिवसांपूर्वीच ठाकरे सेनेचे 6 खासदार फुटल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। त्यानंतर आता ऑपरेशन टायगर अंतर्गत पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर इतर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना शिंदे सेनेत आणण्याची मोहीम सक्रिय झाली आहे। शुभांगी पाटील यांचा प्रवेश हा याच मोहिमेचा एक मोठा भाग असल्याचे बोलले जात असून यामुळे ठाकरे सेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे। शुभांगी पाटील यांनी केवळ एकट्याने प्रवेश न करता धुळ्यातील आपल्या हजारो समर्थकांना आणि ठाकरे सेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिंदे सेनेत प्रवेश केला। यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ठाकरे सेनेची स्थानिक संघटना पूर्णपणे खिळखिळी झाली आहे। आगामी निवडणुकांच्या तोंडावर हा मोठा फेरबदल धुळ्याच्या राजकारणाला कोणती नवीन दिशा देणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।